आज होणार 7वा हप्ता वाटप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार. आज दिनांक 12 जानेवारी आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी. आज महिलांना पैसे वाटप होणार आहेत, परंतु फक्त 15 जिल्ह्यांचीच यादी आलेली आहे की या 15 जिल्ह्यांमध्ये आज पैसे मिळणार. सोबतच मकर संक्रांतीनिमित्त मोठा बोनस देखील महिलांना मिळणार आहे. हा बोनस नेमकं काय आहे, कशा पद्धतीने हा बोनस तुम्हाला मिळणार, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीचे नवनवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर आज दिनांक आहे 12 जानेवारी 2025 आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट देखील आपण म्हणू शकतो. आज लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना, ज्या महिलांना आतापर्यंत कमीत कमी एक हप्ता भेटलेला आहे, अशा लाभार्थी महिलांना 15 जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप केले जाणार आहे. तो म्हणजे 7वा हप्ता. आणि महिलांसाठी दुसरी देखील अत्यंत आनंदाची आणि मकर संक्रांती गोड व्हावी यासाठी देखील एक नवीन गिफ्ट देखील जाहीर झालेले आहे. ते आपण पुढे पाहणारच आहोत. त्याला आपण थोडक्यात बोनस देखील म्हणू शकतो. तर हा बोनस नेमकं काय भेटणार, कोणत्या महिलांना भेटणार, संपूर्ण माहिती आपण पुढे लगेच जाणून घेऊया. आतापर्यंत एकूण महिलांना 6 हप्ते मिळालेले आहेत. ते म्हणजे किती एकूण, तर 9,000 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. एकूण टोटल जर आपण केले तर 9,000 रुपये जमा आहेत. आणि आता याच्यानंतर आज 7वा हप्तासुद्धा मिळणार आहे. तो 7वा हप्ता किती मिळणार, तर तो मिळणार म्हणजे 2100 रुपये. आता कशामुळे, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, त्यांनी स्पष्टरित्या सांगितले होते की आमचे सरकार आल्याच्यानंतर आम्ही महिलांना 2100 रुपये हप्ता जो आहे तो करणार आहोत. मग आता जानेवारी महिना तर चालू झालेला आहे. मग नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ती 2100 रुपयापासून होण्याची लवकरात लवकर अशी सर्व महिलांची इच्छा आहे आणि आपलीसुद्धा आहे. त्यामुळे आता येणारा 7वा हप्ता जो असेल तो असणार आहे 2100 रुपयाचा. आणि मकर संक्रांतीचा बोनस नेमकं महिलांना काय मिळणार आणि ह्या साडी कशा पद्धतीने तुम्हाला मिळणार ते देखील आपण पुढे पाहूया. परंतु त्याच्या अगोदर मकर संक्रांतीचा बोनस म्हणजे महिलांना 7वा आणि 8वा हप्ता सोबत देण्याचे नियोजन सुद्धा आहे. अशा पद्धतीची देखील अपडेट आपल्याकडे आत्ताच आलेली आहे आणि ही अपडेट आपण अख्ख्या यूट्यूबवर सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत घेऊन आलेला आहोत की आता 7वा आणि 8वा हप्ता म्हणजे 2100 अधिक 2100 रुपये तुम्हाला, म्हणजे टोटल 4200 रुपये तुम्हाला डायरेक्ट जमा होणार आहेत. आणि जरी 1500 रुपयाने जरी झाले तरी देखील तुम्हाला 1500 अधिक 1500 म्हणजे एकूण 3000 रुपये देखील तुम्हाला जमा होणार आहेत. ते म्हणजे फक्त जानेवारीच्या महिन्याच्या अगोदरच. आणि आज 15 जिल्ह्यांची यादी आलेली आहे आणि मकर संक्रांतीपर्यंत सर्व जिल्हे जे आहेत ते जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहेत. परंतु आज 15 जिल्हे नेमकं कोणते आणि यासाठी तुम्हाला काय अटी नेमकं पालन करावे लागतील ते देखील पाहूया. परंतु आपण त्याच्या अगोदर मकर संक्रांतीनिमित्त महिलांना आपण आपल्या चॅनलतर्फे 7 पैठणी साड्या ज्या आहेत त्या देणार आहोत. त्या 7 पैठणी साड्या आपण घेऊन ठेवलेल्या आहेत. आणि चला तर त्याची लगेच शॉर्टमध्ये आपण पॅकेजिंग पाहूया. तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर आपण हे साड्या ज्या आहेत त्या ऑलरेडी बाय केलेल्या आहेत. आणि सोबतच आता या प्रीमियम क्वालिटीची पॅकेजिंग जी आहे ती आपली चाललेली आहे. आणि पॅकेजिंगवर प्रत्येक साडीच्या गिफ्टवर आपलं स्टिकर असणार आहे. जॉब अपडेट मराठी हे यूट्यूब चॅनलचं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. आणि अशा पद्धतीचे जवळपास 7 ते 8 साड्या आपण घेतलेल्या आहेत, ज्या की आपण पाठवणार आहोत, ते म्हणजे पार्सलद्वारे. त्यामुळे तुम्ही या साडीमध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही सहभाग घेऊ शकता. आणि आपण सांगितलेल्या सर्व अटी ज्या आपण व्हिडिओच्या पुढे सांगणार आहोत त्या तुम्ही पूर्ण करायच्या आहे, जेणेकरून तुम्हाला देखील या प्रीमियम क्वालिटीच्या 7 पैठणी साड्या तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि नक्कीच तुम्हाला देखील या साड्या मिळून जातील. कशा पद्धतीने आपण पॅक करून ते पाठवण्याच्या तयारीत आहोत ते देखील तुम्हाला लगेच समजून जाईल. आता आपण 4 नवीन नियम पाहूया लाडक्या बहिणीविषयी. जर आज हप्ता ज्या महिलांना पडणार अशा महिलांनी जर हे 4 नियम पालन केले असतील तरच त्या महिलांना आज 15 जिल्ह्यामध्ये पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत. आता ते 4 नियम नेमकं कोणते असणार, तर ते नियम देखील तुम्हाला मी लगेच सांगून टाकतो की हे नियम जर तुम्ही पालन केलेले असतील तर मग मात्र तुम्हाला पैसे भेटण्यापासून कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. 15 जिल्हे तर आपण पाहणारच, परंतु त्याच्या अगोदर हे 4 नियम. पहिला नियम म्हणजे तुम्ही फक्त लाडकी बहीण योजनेच्याच लाभार्थी महिला असायला पाहिजेत. इतर कुठल्याही योजनेचा लाभ तुम्ही घेतलेला नसायला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी आणि महत्त्वपूर्ण अट म्हणजे तुमचे उत्पन्न 8 लाखाच्या आत असायला पाहिजे. आणि काही दिवसांपूर्वी एक नवीन अट आली होती, ती म्हणजे 4 चाकी वाहन असेल तर महिलांना बाद केले जाणार किंवा योजनेतून वगळण्यात येणार, अशा पद्धतीची काही अटी आल्या होत्या. परंतु आता ती अट रद्द झाल्याच्यानंतर पुन्हा एकदा आता पेपरमध्ये तुम्ही पाहिले असेलही 4 चाकी जर वाहन असेल तरी देखील योजनेतून बाद केलं जाणार आहे. आणि इतर योजना असतील, संजय गांधी योजना असेल किंवा इतर कुठली योजना असेल, त्या योजनेचा जर डबल महिला लाभ घेत असतील तरी देखील आता 7वा हप्ता त्या महिलांना मिळणार नाही, कारण की अर्जाची छाननी जी आहे ती सुरू झालेली आहे. आता महिलांची आज प्रतीक्षा संपलेली आहे, कारण की 15 जिल्ह्यांची यादी देखील आपल्याकडे आलेली आहे आणि 15 जिल्ह्यामध्ये आज पैसे वाटप होणार आहेत. आता या 15 जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने वाटप होणार आहेत पैसे, तर एकूण 3 विभाग यांनी केलेले आहेत. या 3 विभागामध्ये आज पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत. जर तुमच्या विभागाचे नाव आले तर कमेंटमध्ये देखील तुम्ही सांगू शकता, जेणेकरून इतरांनाही मदत मिळेल. आणि सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे
आताच पहिला विभाग जो असणार आहे तो कोणता असणार आहे, तर पहिला विभाग असणार आहे मित्रांनो पुणे विभाग. कारण की पुणे विभागात अंतर्गत आतापर्यंत भरपूर महिला ज्या आहेत त्या वंचित राहिलेल्या होत्या आणि त्या महिलांना जवळपास 60 ते 70% महिलांना पैसे भेटलेले आहेत आणि 30 ते 40% महिला ज्या आहेत त्या लाभापासून वंचित राहिलेल्या आहेत. त्यामुळे सर्वात अगोदर वाटप जर झाले पैसे तर सर्वात अगोदर म्हणजे पुणे विभागात होणार आहेत. आणि त्याच्यानंतर कोणता विभाग असेल तर त्याच्यानंतर दुसरा विभाग असणार आहे चंद्रपूर विभाग आणि तिसरा विभाग असणार आहे कोकण विभाग, ज्या की विभागात मग रत्नागिरी असेल, रायगड असेल किंवा सिंधुदुर्ग असेल हे जिल्हे येतात. तर आपण प्रत्येक विभागानुसार 15 जिल्ह्यांची नावे देखील आपण लगेच जाणून घेऊया. एकूण असणार आहे ते 15 जिल्हे आणि या 15 जिल्ह्यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, यवतमाळ, अमरावती हे झाले पहिल्या विभागातील जिल्हे. त्याच्यानंतर दुसऱ्या विभागातील जिल्हे म्हणजे पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर आणि त्याच्यानंतर मुंबई, ठाणे, तसेच रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा पद्धतीचे एकूण 15 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत आणि आज ते पैसे महिलांच्या खात्यावर जमा होणार आहेत. आता सोबतच 20 लाख घरकुलासाठी देखील नवीन योजना चालू झालेली आहे, जी की 20 लाख घरकुलांची योजना आहे, जी की तुम्हा सर्वांना माहिती असेलही आणि नसेल तरी देखील एकदा पुन्हा एकदा सांगतो की 20 लाख घरकुलं जर पाहिजे असतील तर तुम्हाला पात्रता आणि अटी म्हणजे एकूण 3 पात्रता आणि अटी तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. या 3 पात्रता आणि अटी तुम्ही पूर्ण केल्या की लगेच तुम्हाला हे घरकुल जे आहे ते मिळून जाणार आहे. तर यासाठी काय पात्रता आणि अटी असतील तर हे सर्वात पहिली अट आहे ती म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलामध्ये तुमचे नाव असायला पाहिजे. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला असाल, तुम्हाला कमीत कमी 1 हप्ता पडलेला असेल तर तुम्ही या घरकुल योजनेसाठी पात्र ठरलेला आहात. आणि जर तुम्ही लाडकी बहीण योजनेला लाभार्थी नसाल तर मग मात्र तुम्हाला हे घरकुल मिळणार नाही. चला तर दुसऱ्या अटीकडे वळूया. दुसरी अट अत्यंत महत्त्वपूर्ण आहे ती म्हणजे तुमच्या नावावर कमीत कमी 1 गुंठा का होईना जमीन असायला पाहिजे. आणि जर नावावर जमीन नसेल तर ते कशा पद्धतीने करायचे घरकुलासाठी अर्ज करायचा ते देखील आपण लगेच सांगूया. सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला एक संमतीपत्र तयार करायचे आहे. 100 रुपयाच्या बॉन्डवर ते संमतीपत्र तयार करून भेटते आणि त्यावरून तुम्ही डायरेक्ट घरकुल योजनेसाठी अर्ज देखील करू शकता. आता तिसरी आणि सर्वात महत्त्वपूर्ण अट जी आहे ती सर्वांना माहिती असेलही किंवा नसेलही तर ती अट आपण जाणून घेऊया. तुम्ही लाडकी बहीण योजना सोडता इतर कुठल्या योजनेचा लाभ जर घेत असाल तर तुम्हाला घरकुल मिळणार नाही आणि सोबतच तुमचे उत्पन्न जे आहे ते 8 लाखापेक्षा जास्त असेल तरी देखील तुम्हाला हा लाभ मिळणार नाही. त्यामुळे 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर उत्पन्नाचा दाखला देखील तुम्हाला पुढे लागू शकतो. सध्या नवीन वेबसाईट जी आहे ती लवकरच लॉन्च होणार आहे आणि 20 लाख घरकुला योजनेसाठी अर्ज करण्याची तारीख देखील आता लवकरच येणार आहे. येत्या 2 दिवसात ही तारीख जाहीर होणारच आहे. त्यामुळे चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा, कारण की घरकुल योजनेसाठी अर्ज भरण्याची चालू झाली की सर्वात अगोदर आपणच अर्ज कशा पद्धतीने भरायचा, कुठे भरायचं संपूर्ण माहिती आपण घेऊन येणारच आहोत. आता महत्त्वपूर्ण दुसरी म्हणजे अन्नपूर्णा योजना. अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत तुम्हाला गॅस सिलेंडर भेटणार आहे ते म्हणजे 2500 रुपयांचे. त्यासाठी काय करावे लागेल तर त्यासाठी तुम्हाला फक्त एकच काम करायचे आहे ते म्हणजे तुमच्या नावावर उज्ज्वला गॅसचे कनेक्शन असायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे उत्पन्न कमीत कमी 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असायला पाहिजे आणि सोबतच तुम्ही इतर कुठल्याही योजनेचा सरकारी इतर योजनेचा लाभ घेतलेला नसावा. फक्त लाडकी बहीण योजना वगळता तर तुम्हाला गॅस सिलेंडर जे आहे ते मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही बुकिंग करून गॅस सिलेंडर भरायचे आहे. तुम्हाला लगेच 2,500 रुपये जे आहे ते खात्यावर जमा होऊन जातील. आता सर्वात अगोदर 3 बँकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. पहिली बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, जी की बँक सर्वांना माहिती आहे. या बँकेमध्ये भरपूर महिलांना लाभ मिळणार आहे. सर्वात अगोदर म्हणजे पैसे तर सर्वांना येणार, परंतु प्राधान्य म्हणजे कोणत्या बँकांना, ज्या बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे येतात तर त्यामध्ये SBI आहे. त्याच्यानंतर दुसरी बँक म्हणजे आपली पोस्टाची बँक आहे आणि तिसरी म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक. तर अशा पद्धतीच्या एकूण 3 बँका आहेत की ज्या बँकेमध्ये पैसे तुमच्या सर्वात अगोदर येणारच आहेत आणि यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण शक्यतो तरी येणार नाही. आणि जर तुम्हाला आता मकर संक्रांतीसाठी 3 मोठे गिफ्ट जे आहे ते देखील जाहीर झालेले आहेत. आता हे 3 मोठे गिफ्ट नेमकं कोणते असणार तर हे पहा. दुसरं गिफ्ट जे आहे ते आपल्या चॅनलतर्फे देण्यात येणार आहे आणि 2 गिफ्ट जे आहे ते सरकारतर्फे देण्यात येणार आहेत. चला तर आपण सर्वात अगोदर पहिलं गिफ्टचं नंतर पाहूया, परंतु दुसरं गिफ्ट जे की आपण आपल्या चॅनलतर्फे देणार आहोत ते म्हणजे मकर संक्रांतीनिमित्त पैठणी साड्या, 7 पैठणी साड्या, जे की तुम्हाला आपण व्हिडिओत आत्ता पाहिली सुद्धा असेल तुम्ही. आपण पार्सल देखील त्या तयार करून ठेवलेल्या आहेत, फक्त आता पाठवायच्या राहिलेल्या आहेत आणि ते देखील आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये ते कुणाला पाठवलं ते देखील सांगणारच आहोत. त्यामुळे तुम्हाला जर मकर संक्रांतीनिमित्त पैठणी साडी पाहिजे असेल तर तुम्हाला फक्त 3च अटी पूर्ण कराव्या लागतील. त्या 3 अटी नेमकं कोणत्या असतील तर यामध्ये सर्वात पहिली अट आहे ती म्हणजे तुम्ही
व्हिडिओला लाईक केलेलं असायला पाहिजे. दुसरी अट म्हणजे तुम्ही सबस्क्राईब केलेलं असायला पाहिजे. आणि तिसरी आणि महत्त्वपूर्ण अट म्हणजे व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहून व्हिडिओच्या खाली एक अतिशय चांगली कमेंट तुम्हाला करायची आहे. धन्यवाद सर, आम्हाला माहिती आवडली, किंवा धन्यवाद सर, माहिती छान होती, किंवा अशा पद्धतीने तुम्ही काही कमेंट करू शकता. जी की एक चांगली कमेंट तुम्ही केल्याच्यानंतर आपण 7 महिलांना निवडणार आहोत आणि त्या महिलांना पैठणी साडी जी आहे ती सप्रेम भेट करणार आहोत. ते सुद्धा पोस्टाने आपण लगेच पाठवणार आहोत, जेणेकरून सर्व मकर संक्रांती महिलांची जी आहे ती गोड होणारच आहे. आता पहिल्या गिफ्टकडे वळूया, जे की असणार आहे शिलाई मशीन योजना, जी लवकरात आता लवकरच अर्ज देखील चालू होणार आहेत. कालच आलेल्या अपडेटनुसार आपल्याला माहिती असेलही, शिलाई मशीनच्या अंतर्गत तुम्हाला जवळपास 14,000 ते 15,000 रुपये शिलाई मशीन घेण्यासाठी अनुदान जे आहे ते मिळतच असते. त्यामुळे शिलाई मशीनचे देखील अर्ज लवकरात लवकर चालू होणार आहेत. आणि अर्ज जर लवकर ज्या महिला लवकर करते अशा 2,400 महिलांना हे अर्ज शिलाई मशीन भेटणार आहे. त्यामुळे आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण की नवीन लिंक आली अर्जाची सर्वात अगोदर आपण आपल्या चॅनलवर अपडेट जे आहे ते देणारच आहोत. त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.